KBP महाविद्यालयात मतदान प्रक्रिया संपन्न। विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवून लोकसहभाग वाढावा, त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ व्हावा आणि निवडणूक साक्षरता व्हावी या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये अभिरूप मतदान हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। राज्यशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील 274 विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी अभिरूप मतदान बूथ, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतमोजणी अधिकारी, पोलिंग एजंट, सुरक्षा रक्षक अशा विविध भूमिका विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारल्या। यावेळी मतदान करतेवेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून आला। मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली। निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार श्री वैभव बुचके यांच्या हस्ते मतमोजणीचा प्रारंभ करण्यात आला। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब बलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या अभिरूप मतदान केंद्राला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य श्री अमरजित पाटील, संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा, राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर गजबिये, डॉक्टर अमर कांबळे, डॉक्टर समाधान माने, डॉक्टर रमेश शिंदे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुशील शिंदे, डॉक्टर दादासाहेब हाके, प्राध्यापक रोहित गायकवाड, प्राध्यापक सारिका मुळूक, प्राध्यापक कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमाचे वार्तांकन मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थिनींनी केले। उभा आहोत मतदान केंद्रावरती राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापिका मुळक मॅडम यांच्याशी आपण काही संवाद साधत आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक मुळूक सारिका, मी प्राध्यापक मुळूक सारिका, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर। राज्यशास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक कक्ष कसा असतो किंवा निवडणूक प्रक्रिया कशी असते, निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या अंतर्गत एक ॲक्टिव्हिटी राबवण्यात आली। जवळपास BA फर्स्ट इयर ते MA सेकंड जे राज्यशास्त्र विभागामधील विद्यार्थी आहेत त्यांमधील एकूण 8 उमेदवार उभारलेले आहेत। त्यापैकी BA, BSc, BCom, BCS इत्यादी सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार त्यामध्ये असणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत हा ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम इथे राबवण्यात येणार आहे। आत्तापर्यंत जवळपास 500 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झालेले आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करते। अतिशय योग्य पद्धतीने ह्या उपक्रमास प्रतिसाद भेटलेला